नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, आता माघ महिना सुरू होणार आहे आणि माघ महिन्यात महत्त्वाचा सण म्हणजे माघी गणेश जयंती. माघी गणेश जयंती म्हणजे या दिवशी गणपतीचा जन्म झालेला आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. जाणून घेऊया याची तिथी, महत्त्व आणि पूजाविधी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. यंदा 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते. या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी टिकून राहते. जाणून घेऊया माघी गणेश जयंती तिथी, महत्त्व आणि शुभ मुहूर्त. माघी गणेश जयंती शुभ योग. पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा माघी गणेश जयंतीला रवी योग तयार होत असून भद्रा आणि पंचक राहील. गणेश जयंतीला पूजेसाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे. माघी गणेश जयंती शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी ही शनिवार 1 फेब्रुवारीला सकाळी 11:38 सुरू होईल. ही तारीख 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 राहील. त्यामुळे श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाईल. 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:38 पासून ते दुपारी 1:40 असेल. या दिवशी तुम्हाला गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तास 2 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. आता आपण पाहूया माघी गणेश जयंतीचे महत्त्व. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता असे शास्त्रात म्हटले जाते. जे लोक गणेश जयंतीचे व्रत करतात त्यांचे सर्व संकटे दूर होतात. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करायला हवी. तसेच मोदकाचा नैवेद्य अर्पण करायला हवा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून दिलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.